विठुरायाच्या चरणी माता तर नाही टेकवेला, पण भाऊ चंद्रभागेत बुलटांनी वाचला. तर मंडळी सकाळीचं दर्शन करणं शक्य नव्हतं, त्या कारणाच्या आम्ही रात्रीला निघालो, कारण रात्रीला कुठून ना कुठून मेळ येतेच. चालता चालता डायरेक्ट गोपालपूरला आलो, पण मेळ तर काही आला नाही. एवढी गर्दी पाहून तर आमचं मनच झालं नाही दर्शन करायचं. त्या कारणाच्या आम्ही निर्णय घेतला की आता शॉर्टकट झालं तर पाहू, नाहीतर तर काही खरं नाही. शॉर्टकटच्या नांदात भाऊ तर एवढं ताकद ना पाहिलता की खूपच, जस की भाऊच्या मागे कोणी लागलंच. तितक्यातच आपल्या भाऊचा व्हिडिओ कॉल आलता. पायमाने ट्रेन मध्ये किती गर्दी आहे, आता बसायला जागा नाही, पण कायचं काही कसा मसा लोटलाट करत येतोच म्हणे. आता आंघोळ करायला निघालो तर काही अशा प्रकारे मस्तपैकी फेटा बांधून घेतला. आणि भाऊ बांधायला गेला तर नेमकं काय बांधलं देख रहा है विनोद? फेटा आहे की हबीबी कम टू पंढरपूर असं काही म्हणायचं आहे. ते तर जाऊ दे, चंद्रभागेत आंघोळ करण्याची खरी मजा येते बघ धरणावर, कारण व्ह्यू तर मस्त असते आणि इथं स्वच्छ पाणी असते. त्या कारणाच्या आम्ही तर धरणावरच येत असतो आंघोळ करण्यासाठी. इथं मस्तपैकी आंघोळ वगैरे तर झाली, पण इतक्यात आपला भाऊ वाहून जाताना वाचला. आता तर त्याला भाऊ चंद्रभागेने वाचवलंच आपल्याला. आता आम्ही हरवेळेस येतो, पण चंद्रभागेच्या त्या किनारी काय आहे ते माहितच नाही. त्या कारणाच्या आज ठरवलं की त्या किनारी नेमकं काय आहे ते पाहायला जायचं. मग कायचं की सगळ्यांनी निर्णय केला जायचं तर जायचं. इकडे येऊन पाहतो तर काय छोटू मस्तपैकी मच्छा पकडत जाईन. गप्पा गोष्टी करत आलो. नेमकं या ठिकाणी काय आहे, सगळ्यात पहिले तिथं दर्शन वगैरे करून घेतलं. दर्शन केल्यानंतर काय आमचा मेळ झाला बा बोट मध्ये बसायचा. बोटवाल्याला विचारून पाहिलं तर काय भाऊ म्हणत आम्ही तिकडून आणतो त्याला ऑफिस नेतो, इकडून कोणीच सवारीला नेत नाही. हे ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटलं, पण पाहू या नेक्स्ट वेळेस कधी ना कधी त्या बोट मध्ये बसायचंच. आणि भाऊचं तर वेगळंच काम असते, जाऊ दे म्हणे बोट मध्ये बसलो नाही तर चालेल, पण फोटो काढून घे मस्त. कुछ बात थी उसमें. चंद्रभागेत हरवेळेस हा खेळ असते, पण या खेळचं नेमकं नाव काय ते मला माहितच नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगू शकता. भावांनो, तुम्ही आधी पण आपल्याला फॉलो केलं नसेल तर तेवढं उजव्या साईडच्या हाताखालचं बटन दाबून फॉलो करून घ्या.